नमस्ते. दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आजची ठळक घडामोडी. जतचे आजी माजी 30 नगरसेवकांची सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा. पाहूया नगरसेवक काय म्हणाले. जिल्हा हा वास्तविक पाहता काँग्रेसचा बालेकिल्ला हा आहे. काँग्रेसवरती मोठा अन्याय झालेला आहे. म्हणून आम्ही जे नगराध्यक्षा तसेच आमचे सर्व नगरसेवक टीम, त्यात भाजपचे काही नगरसेवक आहेत, राष्ट्रवादीचे काही नगरसेवक आहेत, आम्ही सर्वांनी मिळून जर शहराच्या विकासासाठी विशालदादा यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. लोकसभेच्या इलेक्शन संदर्भात जी पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे त्यात आजपर्यंत सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. फक्त वरिष्ठांच्या अडचणीमुळे इथे काँग्रेसला जागा मिळाली नाही. त्यात नाराज होऊन व तालुक्याच्या विकासासाठी व शहराच्या विकासासाठी आम्ही सर्व पक्षीय नगरसेवक एकत्र येऊन माननीय विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. आणि जे सध्याचे स्टँडिंग खासदार आहेत त्यांनी आजपर्यंत 10 वर्षात जत शहराला कोणताही एकही रुपया निधी दिलेला नाही. आणि जो निधी दिला तो आमचे नेते विक्रमदादा सावंत यांनी जो मंजूर केलेला निधी आहे त्याचं शुद्धीपत्र काढून जत शहराला निधी दिलेला आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यायचा आमचा विशेष येत नाही. त्यांनी जत शहराला एकही रुपया निधी त्यांनी दिलेला नाही. सर्व आम्ही नगरसेवक आजी माझे असतील 10 वर्षापूर्वी सर्व नगरसेवक आम्ही जाहीररित्या माननीय विशालदादा पाठिंबा त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. आज या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषदेचे नियोजन केले आहे आणि त्यात म्हणजे 2024 लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आमचे नेते विलासराव जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक आणि 3 नगरसेविका या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही माननीय विशालदादा पाटील यांना समर्थन केलेलं आहे. या संदर्भात आमचे नेते माननीय विलासराव जगताप साहेबांनी जी भूमिका घेतली बंडाची, जत तालुक्यात पहिल्या बंड करणारे नेते म्हणून विलासराव जगतापच ओळखले जातात आणि जिल्ह्यातही बंड करणारे नेते म्हणून ओळखले जाणार असतील तर विलासराव जगताप म्हणून ओळखले जातात. त्यामुळे विलासराव जगताप साहेबांनी विशालदादांना जो पाठिंबा जाहीर करून बंडाचा झेंडा जो हाती घेतला आहे त्या बंडाचा झेंडा आम्ही खांद्यावर घेऊन आमचे सर्व नगरसेवक आमचे सर्व पदाधिकारी जगताप साहेबांच्या पाठीशी ठाम आहोत आणि पुढच्या काळामध्ये आम्ही विशालदादांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून त्यांचं काम करणार आहे. आणि विशालदादा पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी सर्वांनी जोरदार ताकदीने कामाला लागू. आदरणीय नेते माननीय विलासरावजी जगताप साहेब यांनी प्रचंड बहुमताने पाठिंबा दिलेला आहे. साहेबांनी घेतलेला निर्णय कधीही चुकीचा नसतो आणि तो नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होईल. आतापर्यंत त्यांनी घेतलेल्या निर्णयासोबत आम्ही सर्व भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी पाठिंबा दिलेलाच आहे. आणि मी या पत्रकार परिषदेत एवढेच जाहीर करू इच्छिते की त्यांनी दिलेल्या पाठिंबासोबत आम्ही माननीय विशालदादा पाटील यांच्या सोबत आहोत आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करू. पार्टीतील वरिष्ठ नेत्यांच्या मनमानी कारभारामुळे मनमानी अधिक एकादशाहीमुळे संजय काकांना उमेदवारी जाहीर झाली आणि जगतापसाहेबांनी बंडा झेंडा उभा केला. जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याचा विचार न करता वरिष्ठांनी हा निर्णय लादला. आता परिस्थिती अशी आहे की जिल्ह्यातील कोणताही नेता संजय काकाच्या बरोबर नाही. माननीय विलासराव जगताप साहेबांनी खडाखूट विरोध केला आहे. त्या निर्णयाला आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी सर्व नगरसेवक आमचा संपूर्ण पाठिंबा असून विशालदादासारख्या होतकरू तरुण कर्तबगार माणसाला खासदार करून जिल्ह्यातील विकासाला आमचा हातभार लागण्याचा आहे. ही सर्व पक्षीय सर्व नेत्यांच्या आम्ही सर्व हे नगरसेवक लिपाव्या चिन्हासमोर 17 नंबरचं बटन दाबून आपण लिपाव्या चिन्ह बहुमतानं जवळपास 90% मतं आम्ही सर्वांनी म्हणून देऊ अशी आम्ही यांना सर्वांना ग्वाही देतो. आम्ही सर्व पक्षीय आजी माजी नगरसेवक पदाधिकारी मिळून माननीय विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आणि माझं सर्व जत शहरातील सर्व नगर वासियांना एवढी विनंती आहे की येत्या 7 तारखेला आपल्या ज्या 2 मशीने आहेत त्याच्यावर डाव्या साईडची मशीन जर न बघता उजव्या साईडची मशीन आणि त्यावर 1 नंबरचं बटन जे 17व्या नंबरचं आहे ते विशालदादांचं आहे. पाकिट हे आणि मराठीत पाकिट आणि हिंदीमध्ये लिफाफा असं चिन्हाचं नाव आहे.
तर सर्व जतवासियांनी विशालदादांना भरघोस मताने मतदान करावं आणि निवडून आणावं. आणि आम्ही सर्व पक्षीय सर्व नगरसेवक आजी माजी नगरसेवक पदाधिकारी विशालदादांना जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मान्य श्री विशालदादा पाटील यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी 30 नगरसेवकांनी पाठिंबा दिलेला आहे. यात भूपेंद्र कांबळे हे आजारी असल्यामुळे ते आज येऊ शकले नाहीत. नाना शिंदे प्रचारानिमित्त बाहेर गेले असल्यामुळे तेही येऊ शकले नाहीत. आणि बहिरुमाळी हे लग्नानिमित्त बाहेर गेले, त्यामुळे तिघ नगरसेवक येऊ शकले नाहीत. बाकीचे सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहोत. जत शहराच्या विकासासाठी, जत शहराचा विकास अजून राहिलेला पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व आजी माजी नगरसेवक विशालदादा यांना पाठिंबा देत आहोत.